हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देव ट्युटोरियल्स. आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हे सोडवण्याची थर्ड मेथड, जी म्हणजे आहे डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड ही ह्यालाच काय म्हणतात, क्रॅमर्स रूल. सो आपण आधी बघूया डिटर्मिनंट कसा असतो. सो डिटर्मिनंट हा कसा असतो आपण बघूया. आता ह्यामध्ये 2 एलिमेंट्स आपण घेऊया. डिटर्मिनंट डिनोट करताना दोन्ही लाईन्समध्ये डिनोट करतात. सो इथे आहे ए, बी, सी अँड डी असा असतो, त्याला म्हणतात डिटर्मिनंट. हा सॉल्व करताना कसं करतात, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा क्रम बदलायचा नाही. म्हणजे हे सॉल्व कसं करणार, ए इंटू डी, ए डी मायनस सी इंटू बी, सी बी. हे सॉल्व केलं की आपल्याला आन्सर मिळतं. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया. 5, 3, 7, 9. ओके, सो हे सॉल्व करताना हा आहे ए, हा बी, सी, डी. पहिले काय ए डी, सो 5 इंटू 9, 5 इंटू 9 मायनस 3 इंटू 7, 3 इंटू 7. सो 9 5 आर 45 मायनस 7 3 आर 21. सो काय आन्सर येईल, 45 मायनस 21 इज 24. सो 24 हे ह्या डिटर्मिनंटचा आन्सर आलं आहे. आपल्याला एक्झाममध्ये डिटर्मिनंट सॉल्व करायलाही विचारू शकतात. सो ह्या पद्धतीने सॉल्व करायचे असतात. हे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये बघणारच आहोत. आता आपण बघूया क्रॅमर्स रूल कसा असतो. सो क्रॅमर्स रूल, आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले असतात बरोबर सॉल्व करण्यासाठी. त्या 2 इक्वेशनमध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल्स असतात, एक्स आणि वाय. तर आपण आपला जनरल फॉर्म कसा असतो, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, सो आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, एक्स आणि एक्सच्या व्हॅल्यूज आणि वायच्या व्हॅल्यूज लेफ्ट हँड साईडला घ्यायच्या आणि कॉन्स्टंट जे असतात ते इक्वल टूच्या राईट साईडला घ्यायचे असतात. सो आपण एक तुम्हाला सांगते की फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याला आपण असं घेऊया, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. हे आहे इक्वेशन नंबर 1. सेकंड घेऊया a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे आहे सेकंड इक्वेशन. ओके, सो यामध्ये हे a1, a2, b1, b2, c1, c2 हे काय आहेत, हे आहेत कॉन्स्टंट्स आणि एक्स आणि वाय काय आहेत, व्हेरिएबल्स. ओके, सो आपल्याला जेव्हा क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं असतं त्यावेळी आपण नेहमी काय करतो, सगळ्यात आधी डी काढतो. डी म्हणजे डिटर्मिनंट असतो. सो डी काढण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट कसा लिहायचा असतो, ह्याचा एक्सचा हा जो कॉलम असतो हा एक्सचा असतो, नंतर असतो तो वायचा असतो. ओके, सो एक्सचे कोइफिशियंट्स जे असतात ते इथे लिहायचे आहेत. सो इथे a1, a2, इथे येणार b1, b2. हे एक्स आणि वाय लिहायची गरज नाही. डी इज इक्वल टू a1, a2, b1, b2 या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपल्याला नॉर्मली सॉल्व करताना काय काढायचं असतं, एक्स आणि वाय. त्यासाठी आपल्याला पाहिजे डी एक्स काढावं लागणार. सो डिटर्मिनंट फॉर एक्स, एक्सच्या व्हॅल्यूज कुठे, इथे a1, a2 आहे, ह्या काढून टाकायच्या. त्या ठिकाणी टाकायचं आहे c1, c2. सो c1, c2 आणि ह्या तशाच राहतील b1, b2. हा येईल dx. असाच आपल्याला काढायचा आहे dy. dy वेळेस काय येईल, एक्सच्या व्हॅल्यू तसाच राहतील a1, a2, वायच्या ठिकाणी काय येतील c1, c2. कळलंय. आता आपल्याला एक्स आणि वाय कसे काढायचे. सो एक्स काढायचा असेल तर एक्स इज इक्वल टू डी एक्स दिलेला असेल तर किंवा काढलेला असेल आपण, सो डी एक्स अपॉन डी. ओके, अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. सगळ्यात इझी मेथड आहे ही लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची. ग्राफिकल मेथड सुद्धा इझी असते, पण सपोज जर तुम्हाला विदाऊट ग्राफ काढायचं असेल, ग्राफ काढण्यामध्ये वेळ जातो, त्या मानाने ही क्रॅमर्स रूलची जी मेथड आहे ती सगळ्यात इझी आहे. आपण प्रॅक्टिस सेट बघण्याआधी आता आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया आधी. सो ॲक्टिव्हिटी आहे आपली, टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड, फिल इन द ब्लँक्स. ओके, इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला. y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, सो आपण बघूयात आपल्याला काय काय फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत. दिलेलं आहे त्यांनी, राईट द गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c.
सो आपण आधी हे दोन्ही इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेले आहेत. त्यांनी दिलेले आहे म्हणजे हे. सो 2x + y इज इक्वल टू 19 अँड 2x - 3y इज इक्वल टू -3. ओके, सो आपल्याला काय फिल इन द ब्लँक्स करायचं आहे खाली बघूया. सो d इज इक्वल टू डिटर्मिनंट दिलेलं आहे त्यांनी, खालच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, वरच्या आपल्याला पुट करायच्या. सो वरती काय येतात आपल्या 2 आणि फर्स्ट इक्वेशनचे येतील 2 and 1. सो 2 and 1. ओके, सो मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, दिस मायनस दिस. सो 2 × -3 -3 दिलेलं आहे. सो 2 × -3 -2 × 1. ओके, 2 3s are -6 -2 1s are 2. -6 -2 -6 -2 -6 -2 काय येईल आपलं -8. ओके, सो आता dx बघूया आपण. dx मध्ये आपण काय करतो, एक्सचा जो कॉलम असतो तो काढून टाकतो आणि त्या ठिकाणी टाकतो C1 C2. सो C1 दिलेला आहे त्यांनी 19, C2 आहे -3. सो इथे येईल -3 अँड B1 B2 तसेच राहतील. सो इथे येईल 1. ओके, सो 19 × -3 -1 × -3. सो 1 × -3. सो 19 3s are 57. सो -57 -3 1s are 3. सो -3. सो -3. आता इथे आपल्याला अजून एक स्टेप पाहिजे होती. सो आपण मी इथे सॉल्व करते. -57 मायनस काय होईल +3. सो मायनस प्लस मायनस होणार. सो -57 + 3 इज -54. ओके, आपला dx आलाय. आता dy बघूया. dy मध्ये काय असतो, पहिला कॉलम जो असतो तो सेम असणार आहे आपला 2 and 2 अँड सेकंड कॉलम मध्ये 19 and -3. ओके, सो इथे सगळेच फिल इन द ब्लँक्स करायचे. सो 2 × -3. सो 2 × -3 अँड 19 × 2 19 × 2. 2 3s are 6 -6 19 2s are 38. सो 38 -6 -38 इज -44. आलं dx dy. आता बाय क्रॅमर्स रूल आपण बघूया त्यांनी काय दिलेलं आहे. सो बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d. ओके, सो dx काय आहे आपला -54 अँड d काय आला आहे आपला -8. आपण इथे सॉल्व करून दाखवते तुम्हाला. सो आपल्याला ह्याला डिवाइड करायचं आहे. सो 54 / 8. सो आता आपण काय करूया, 2 ने डिवाइड करूया. 2 4s are 8, 2 2s are 4 अँड 2 7s are 14. सो 27/4 हा काय येईल आपला x 27/4. ओके, आता नेक्स्ट बघू dy. y इज इक्वल टू dy अपॉन d. सो y काय आहे -44 अँड d काय आहे आपला -8. ओके, सो आता ह्याला डिवाइड करूया. 44/8 याला करूया डायरेक्ट 4 ने. 4 2s are 8, 4 1s are 4, 4 1s are 4. सो 11/2 11/2 हा काय आला आपला y. सो आपल्याला सोल्युशन काय मिळालं आपल्याला, x therefore x, y, x is 27/4 and y is 11/2 is the solution of the given equation. Okay, सेकंड ॲक्टिव्हिटी बघूया. आता तिला कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. त्यांनी एक टेबल सारखं दिलेलं आहे, आपल्याला डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये दिलेले 2 इक्वेशन्स दिलेले. 3x - 2y इज इक्वल टू 3 अँड 2x + y इज इक्वल टू 16. इथे काय दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन. डिटर्मिनंट्स फाइंड करायचे. खाली 3 ॲरोज दिले d, dx अँड dy. सो आधी आपण d चा डिटर्मिनंट लिहू. d चा डिटर्मिनंटमध्ये पहिली रो काय येणार 3 and -2. सो 3 and -2. सेकंड रो काय येणार 2 and 1. सो 2 and 1. आता हे आपण इथे सॉल्व करू कारण डायरेक्ट आपल्याला आन्सर लिहायचे. सो काय येईल इज इक्वल टू 3 × 1 3 × 1 -2 × 2. ओके, सो 3 1s are 3 -2 2s are 4 -4. 3 -+4 इज इक्वल टू 7. d काय आला आपला 7. ओके, तर dx चा डिटर्मिनंट लिहायचा आहे आपल्याला. सो फर्स्ट कॉलम काय येईल आपला 3 and 16. सो 3 and 16. सेकंड तसंच राहील -2 and 1.
ओके, आता मी हा खाली सॉल्व करून दाखवते तुम्हाला. 3 × 1, सो dx येणार आपला इज इक्वल टू 3 × 1 मायनस -2 × 16. ओके, सो 3 1s are 3 minus 16 2s are 32 minus 32. सो इज इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस होईल, 3 + 32 काय येईल 35. आलाय dx. सो dx काय आला आपला 35. सो इथे आपण लिहिणार 35. आता dy चा लिहायचा आहे आपल्याला. सो फर्स्ट कॉलम तसंच राहील 3 and 2 आणि सेकंडमध्ये काय जाईल आपला 3 and 16. सो 3 and 16. आता ह्याचं सोल्युशन कसं येईल इज इक्वल टू 16 × 3 मायनस 3 × 2. ओके, सो 16 3s are 48 मायनस 3 2s are 6. सो हे काय येईल 48 मायनस 6 इज 42. dy काय आला आपला 42. ओके, सो आता ह्याच्या खाली काय दिलं आहे व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलनुसार एक्स अँड वाय काढायचा आहे आपल्याला. सो एक्स आणि वाय. एक्समध्ये काय येईल इथे dx अपॉन d. dx काय आला आपला 35. सो 35 अपॉन d इज 7. 7 1s are 7, 7 5s are 35. सो एक्स काय आला 5. वाय मध्ये dy अपॉन 7 dy अपॉन d. सो 42 अपॉन 7. सो 7 1s are 7, 7 6s are 42. सो y काय आला आपला 6. सो सोल्युशन काय येईल देअरफॉर x, y इज 5, 6 इज द सोल्युशन. ओके, समजलंय. आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. सो गाईज आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.3. सो त्यातला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. डिटर्मिनंट दिलेलं आहे आपल्याला 3 4 2 5. ओके, सो मल्टिप्लिकेशन करताना आपण आधी काय करतो AD मायनस BC. ए काय 3 दिलेला आहे त्यांनी इंटू D काय मल्टिप्लिकेशनमध्ये 5. सो 5 अँड 4 दिलेला आहे. B काय आहे 2. सो 3 5s are 15 मायनस 8 त्यांनी दिलेला आहे 4 2s are 8. सो 15 मायनस 8 इज 7. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. सो फर्स्ट डिटर्मिनंट आपल्याला दिलं आहे -1 2 7 4. सो इज इक्वल टू आपण सॉल्व करूया. आपलं काय असा हा A. मी सुरुवातीला आपण ABCD देऊया. A हा B आहे, हा C आहे, हा D आहे. आपला काय असं AD मायनस BC. राईट. सो A काय आहे आपला -1 इंटू D इज 4 मायनस B काय आहे 7 इंटू 2. राईट. सो -1 × 4 इज -4 मायनस 7 2s are 14. -4 मायनस 14 इज -18. आले आन्सर. तर सेकंड बघूया. सेकंड काय दिलेलं आहे त्यांनी सेकंड डिटर्मिनंट दिलं आहे 5 7 5 मायनस 7 3 0. राईट. सो ह्याचा आन्सर काढूया आपण. हा आहे ABCD. काय येतं आपलं AD मायनस BC. A काय आहे 5 इंटू D काय आहे 0 मायनस B काय आहे 3 इंटू C आहे -7. सो -7. 5 0s are 0. एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज 0. मायनस 3 इंटू 7 इज -21 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस. सो इट इज 21. आला आन्सर. नेक्स्ट थर्ड डिटर्मिनंट दिलेला आहे त्यांनी 7/3 3/2 5/3 अँड 1/2. ओके, सो फर्स्ट इज दिस मल्टिप्लिकेशन मायनस दिस मल्टिप्लिकेशन. राईट. सो आपण आता डायरेक्ट लिहूया 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. ओके, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करणार 7 1s are 7 3 2s are 6 मायनस 5 3s are 15 3 2s are 6. सो काय आलं 7 मायनस 15. बेस कॉमन आहे त्यामुळे आपण डायरेक्ट वरती मायनस करू शकतो अपॉन 6. सो 7 मायनस 15 इज -8/6. याचा रेशो काढू शकतो आपण. 2 3s are 6 2 4s are 8. सो आन्सर काय आला आपला
मायनस 4/3 हे आलं आहे आन्सर. नेक्स्ट आता थर्ड बघूया. थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युझिंग क्रॅमर्स रूल्स. त्यातलं फर्स्ट बघूया. सो फर्स्ट इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला. 3x - 4y = 10 अँड 4x + 3y = 5. आपण एकदा फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे आपण एकाखाली एक A1 A2 B1 B2 असे नीट लिहून घेऊया. सो 3x - 4y = 10. यात हा काय येईल A1, हा आहे B1 आणि हा आहे C1, राईट. अँड 4x + 3y = 5. यात काय हा A2 B2 C2. एक्झाममध्ये असं लिहायची गरज नाही, हे आपण जस्ट प्रॅक्टिस करतोय. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे आपण लिहितोय. सो आपलं फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आहेत ऑलरेडी. सो आधी आपल्याला काय काढायचं आहे, डी काय येतो, A1 A2 B1 B2. सो काय येईल तो A1 A2 काय येईल 3 and 4 अँड B1 B2 काय आहे -4 and 3, राईट. सो आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो, हे आधी आणि नंतर हे. सो 3 × 3 -4 × 4. सो 3 3s are 9 -4 4s are, सॉरी ह्या ब्रॅकेट नाही आहे, 4 4s are 16. सो -16. 9 मायनस प्लस होईल. 9 + 16 काय आन्सर येईल 25. सो डी आपला काय आला आहे 25. आता आपल्याला काढायचं आहे dx. सो dx साठी आपण काय करतो, एक्सचे जे कॉलम असतो त्या ठिकाणी C1 C2 टाकतो, राईट. सो C1 काय आहे 10 आणि C2 आहे 5. सो 10 5 B1 B2 तसाच राहील. सो -4 and 3. सो 10 × 3 10 × 3 -4 × 5 -4 × 5. 10 3s are 30 -4 × 5 are -20. So is equal to 30 minus plus 30 plus 20. So it is 50. dx काय आला आपला 50. आता आपल्याला काढायचं आहे dy. ओके. सो dy इज इक्वल टू, आता A1 A2 तसेच राहणार आणि B1 B2च्या ठिकाणी काय येणार आपले C1 C2, राईट. सो A1 A2 काय आहे आपले 3 and 4 B1 B2च्या ठिकाणी काय येणार C1 C2. सो 10 and 5. So 3 × 5 -4 × 10. So 3 × 5 -4 × 10. So 3 5s are 15 -4 10s are 40. So 15 - 40 is -25. So dy काय आला आपला -25, राईट. सो आता आपण x आणि y काढूया. सो x काय येईल आपला, x इज इक्वल टू dx/d. dx काय काढलं आहे आपण 50. सो 50/d काय आहे आपला 25. सो 25 1s are 25 25 2s are 50. सो x काय आला आपला 2. सो x इज इक्वल टू 2. y काय येईल आपला, y इज इक्वल टू dy/d. सो dy काय आहे -25 आणि d आहे आपला 25. 25 1s are 25 25 1s are 25. बट आपल्याला इथे मायनस साईन असल्यामुळे इथे काय येईल -1. सो y इज इक्वल टू -1. सो सोल्युशन काय आलं आपलं, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 2, -1. हे आलं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सो सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0 अँड 6x इज इक्वल टू 8 - 5y. आता या ठिकाणी आपले इक्वेशन्स हे जनरल फॉर्ममध्ये आहेत का, तर नाही. आपला जनरल फॉर्म काय आहे ax + by इज इक्वल टू c, राईट. सो आपण दोन्ही इक्वेशन्स आधी जनरल फॉर्ममध्ये लिहून घेऊया. सो हे आधी लिहूया 4x म्हणजे ax + 3y म्हणजे by. हा -4 आहे, हा इकडे जाऊन काय होणार +4. सो इज इक्वल टू 4 म्हणजे c,
राईट. आता ह्या ठिकाणी हे इक्वेशन बघूया. इथे 6x आहे, आपल्याला वायची टर्म इकडे आणावी लागेल फक्त. सो नेक्स्ट इक्वेशन काय होईल, 6x मायनस 5y आहे, इकडे येऊन काय होईल प्लस 5y इज इक्वल टू 8. आले आपले इक्वेशन्स. आता आपण डी काढूया. सो डी काय येईल आपला डिटर्मिनंटचा 4, 6 and 3, 5. So 4, 6, 3 and 5. So multiplication this minus this. So 4 into 5 minus 3 into 6. So 4 5s are 20 minus 6 3s are 18. D काय आला आपला 20 minus 2 is 18. Sorry, 20 minus 18 is 2. Right. So dx काढूया आता. dx इज इक्वल टू एक्सचे कॉलम काढायचे आपल्याला c1 c2 लिहायचं. c1 c2 काय आपला 4 and 8. सो 4 and 8 हा तसाच राहील 3 and 5. सो इज इक्वल टू 4 into 5 minus 3 into 8. 3 into 8 is equal to 4 5s are 20 minus 3 8s are 24. 20 minus 24 is minus 4. So dx काय आला आपला minus 4. आता dy काढूया. dy is equal to हा तसाच राहील 4 and 6. So 4 and 6 and y च्या कॉलमच्या ठिकाणी काय येईल c1 c2. So 4 and 8. 4 and 8. So is equal to 4 into 8 minus 4 into 6. So 4 8s are 32 minus 4 6s are 24. काय येईल आन्सर 32 minus 24 is 8. So dy काय आला आपला 8. आता x आणि y च्या व्हॅल्यूज काढूया. इथेच काढूया आपण, खाली जागा आहे. सो x इज इक्वल टू dx अपॉन d म्हणजेच काय dx काय आहे -4. -4 अपॉन d काय आहे 2. 2 1s are 2, 2 2s are 4. So dx काय आला आपला -2. So x is equal to -2. आला आन्सर. अँड y is equal to dy upon d. dy काय आहे आपला 8 अपॉन d काय आहे 2. 2 1s are 2, 2 4s are 8. So y is equal to 4. काय आलं सोल्युशन. सोल्युशन is x, y is equal to -2, 4. ओके. नेक्स्ट आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल. x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आहेत का, तर हो आहेत. ax plus by is equal to c. इथे पण ax plus 2by is equal to c आहेत हे. सो आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो. सो आपण डायरेक्ट आता डी काढणार आहोत. तर तुम्हाला a1 a2 लिहून घ्यायचं, तर इथे a1 b1 c1 a2 b2 c2. ओके. सो डी काढताना आपण काय येणार आधी a1 a2. सो 1 and 2 असं हॉरिझॉन्टली घेतलं तरी चालेल. सो 1 and 2 and 2 and -3. सो मल्टिप्लिकेशन कसं होईल 1 into -3 minus 2 into 2. 2 into 2 काय होणार आहे 1 into -3 is -3 minus 2 2s are 4. -3 minus 4 is -7. डी काय आला आपला -7. dx काढूया आता. सो dx इज इक्वल टू एक्सच्या कॉलममध्ये काय येणार आता c1 c2. सो c1 आहे -1, c2 आहे 12 आणि हे सेकंड कॉलम तसाच राहील. सो 2 and -3. -1 into -3 हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन -12 into 2. सो 3 1s are 3 minus प्लस. सो 3 minus 12 into 2 is 24. So 3 minus 24 is 21. -21. So dx काय आला आपला -21. आता dy काढूया. dy इज इक्वल टू एक्सचा कॉलम तसाच राहील. डीचा बघायचा आधी नेहमी. डी मधला एक्सचा तसाच राहील. सो 1 and 2 तसाच राहील अँड वायच्या ठिकाणी c1 c2 येतील. सो -1 and 12. तर आता आपण काय करणार हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. सो इज इक्वल टू 1 into 12 1 into 12 minus -1 into
2. So minus 1 into 2. 12 ones are 12 minus 2 ones are 2 but minus 2. So 12 minus minus काय होईल plus 2. So 12 plus 2 is 14. So dy काय आला आपला 14. आता काढूया x. x काय येईल आपला x is equal to dx upon d. dx काय आहे minus 21. d काय आहे minus 7. 7 1s are 7, 7 3s are 21. मायनस आहे मायनस दोन्हीकडे मायनस आहे ते पण कट होतील. सो आन्सर काय आलं 3. सो x इज इक्वल टू 3. आता y काढूया. y इज इक्वल टू dy अपॉन d. dy काय आहे 14. d काय आहे minus 7. सो minus 7. 7 1s are 7, 7 2s are 14. एकाच ठिकाणी मायनस आहे त्यामुळे आन्सर येणार minus 2. सो y इज इक्वल टू -2. काय आलं सोल्युशन आपलं 3, -2. सो सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, -2. राईट. नेक्स्ट आता फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं 6x - 4y इज इक्वल टू -12 अँड 8x - 3y इज इक्वल टू -2. ओके. सो आपण आता डी काढूया. आता प्रत्येक वेळी A1 A2 B1 B2 सांगायची गरज नाही आहे, प्रॅक्टिस झालेली आहे बऱ्यापैकी. सो डी इज इक्वल टू काय येईल 6 and -4. सो 6 - 4 8 and -3. सो 8 and -3. मल्टिप्लिकेशन ह्याचा आधी येईल मायनस ह्याचं येईल. ओके. सो 6 into -3 minus 8 into -4. So is equal to 6 3s are 18. So -18 minus 8 4s are 32. -32 is equal to -18 minus काय होईल +32. So -18 plus 32 काय येईल आपलं 14. ओके. सो डी काय आला आपला 14. आता काढूया आपण dx. सो dx इज इक्वल टू एक्सचा कॉलम काढून टाकायचा आहे. एक्सच्या ठिकाणी काय येणार C1 C2. सो C1 काय आहे -12, C2 आहे -2 अँड सेकंड कॉलम तसाच -4 अँड -3 इज इक्वल टू -12 इंटू -3 मायनस -4 इंटू -2. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 12 3s are 36. मायनस मायनस प्लस होईल. सो 36 मायनस 4 2s are 8. मायनस मायनस प्लस होणार. सो 36 - 8 हे काय येईल 36 - 8 काय येईल आपलं 28. सो dx काय आला 28. ओके. dy काढूया. dy इज इक्वल टू एक्सचा कॉलम तसाच लिहिणार 6 and 8. वायच्या कॉलममध्ये काय येणार C1 C2 -12 and -2. सो हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 6 इंटू -2 मायनस -12 इंटू 8. सो 6 2s are 12 -12 minus 12 8s are 96. सो -96 काय येईल -12 मायनस मायनस प्लस 96. सो 96 - 12 काय येईल 6 - 2 4 and 8 84. सो dy काय आला आपला 84. ओके. आता आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढूया. x इज इक्वल टू dx अपॉन d. dx काय आहे आपला 28 अपॉन d काय आहे 14. सो 14 1s are 14, 14 2s are 28. x काय आला आपला सॉरी इथे 2. x इज इक्वल टू 2. ओके. अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. dy काय आहे 84 अँड 14. सो आता तुम्हाला 14चा टेबल येत असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल येत तर 7ने डिवाइड करा. 7 2s are 14, 7 1s are 8, 7 2s are 14, 2 1s are 2, 2 6 are 12. सो इज इक्वल टू 6. सो y इज इक्वल टू 6. काय सोल्युशन मिळालं आपल्याला. सोल्युशन इज x, y is equal to 2, 6. Okay.
नेक्स्ट आपण बघूया फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं आहे 4m + 6n इज इक्वल टू 54 अँड 3m + 2n इज इक्वल टू 28. आता या ठिकाणी x आणि y च्या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी m आणि n कुठलेही व्हेरिएबल्स असू शकतात, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. सो डी काय येईल आपला 4 6 3 and 2 is equal to 4 into 2 minus 6 into 3. 4 2s are 8 minus 6 3s are 18. So 8 minus 18 is minus 10. So D काय आला minus 10. ओके. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत x आणि y च्या ठिकाणी m आणि n व्हेरिएबल्स दिलेले आहेत. सो आपण dx न घेता आपण काय घेणार आहोत dm. सो dm इज इक्वल टू हा फर्स्ट कॉलम काढून टाकायचा, त्या ठिकाणी काय टाकायचं आहे ह्या व्हॅल्यू C1 C2 च्या असतात त्या. सो 54 and 28. सो 6 and 2 इज इक्वल टू 54 into 2 minus 6 into 28. Okay, so is equal to 54 into 2 is 108 and 6 into 28 is 168. So 168. 108 minus 168 का येईल minus 60. So हा काय आला आपला dm. ओके, आता dn काढायचा आहे आपल्याला. dn इज इक्वल टू फर्स्ट कॉलम तसंच राहील 4 and 3, सेकंड याच्यात 54 and 28. सो 4 into 28 minus 54 into 3. 4 into 28 काय येतं 112 minus 54 into 3 काय येतं आहे 162. ओके, सो 112 minus 162 dn is equal to minus 50. आला आपला. आता x आणि y चे जसं व्हॅल्यूज काढतो तसं आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. सो m इज इक्वल टू dm अपॉन d. dm आहे आपला minus 60 अपॉन d आहे minus 10. सो 10 1s are 10, 10 6s are 60. सो m काय आला आहे आपला 6. d इज इक्वल टू m इज इक्वल टू 6. ओके, अँड n काढायचा आहे dn अपॉन d. dn आला आहे आपला -50 अपॉन -10. 10 1s are 10, 10 5s are 50. सो हा आला आपला 5. n इज इक्वल टू 5. सो सोल्युशन आपण कसं लिहिणार x आणि y लिहितो तसं m आणि n लिहिणार. सो सोल्युशन इज m, n इज इक्वल टू 6, 5. ओके, इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत 2x + 3y इज इक्वल टू 2 अँड सेकंड इज x - y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. ओके, सो d घेऊया आपण. d इज इक्वल टू 2 and 3 and 1 and -1 upon 2. 1 and -1 upon 2. Okay, is equal to 2 into -1 upon 2. So 2 into -1 upon 2 minus 3 into 1. 3 into 1. 2 कट झाले. So -1 minus 3 1s are 3. -1 minus 3 is -4. d काय आला -4. लक्षात आलंय 2 into 1 upon 2 असल्यामुळे तो 2 कट झालाय. ओके, आता dx काढूया. dx इज इक्वल टू एक्सचा कॉलम कट होईल आणि तिथे येईल C1 C2. C1 काय आहे 2 आणि C2 आहे 1 अपॉन 2. सेकंड कॉलम तसाच राहील 3 and -1 अपॉन 2. ओके, सो 2 into -1 अपॉन 2 minus 3 into 1 अपॉन 2. 2 and 2 कट होतील. सो -1 minus 3 अपॉन 2. आता ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे कारण या खाली 2 नाही आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होईल -2 1s are 2 -3 अपॉन 2. सो इज इक्वल टू -2 minus 3 इज -5 अपॉन 2. हा आहे आपला dx. ओके, आता काढूया dy. dy इज इक्वल टू एक्सचा कॉलम तसंच राहील 2 and 1 आणि वायच्या कॉलमच्या ठिकाणी काय येईल आपला C1 C2. C1 काय आहे 2, C2 आहे 1 अपॉन 2 इज इक्वल टू 2 into 1 upon 2. 2 into 1 upon 2 minus 2 into 1.
2 into 1, 2 2s are cut, so 1 minus 2 1s are 2, 1 minus 2 is minus 1, so dy काय आहे आपला -1. आता आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढूया. सो x इज इक्वल टू काय असतो आपला dx अपॉन d. dx काय आला आहे आपला -5 अपॉन 2, -5 अपॉन 2 अपॉन d काय आहे -4. हा -4 जो आहे हा इथे मल्टिप्लिकेशनला होईल. सो आन्सर काय येईल -5 अपॉन 4 2s are 8 -8 मायनस मायनस कट होईल. आन्सर इज 5 अपॉन 8. सो x काय आला आपला आपण आता 5 अपॉन 8. ओके, सो y इज इक्वल टू dy अपॉन d. dy आला आपला -1 अपॉन d काय आला -4. सो मायनस मायनस कट होणार. आन्सर इज 1 अपॉन 4. y इज इक्वल टू 1 अपॉन 4. सो आन्सर कसं लिहायचं आहे, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 5 अपॉन 8, 1 अपॉन 4. सो नेक्स्ट आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1.4 सॉल्व करण्यासाठी. थँक्यू.